फायनान्सच्या त्रासाला कंटाळून एका 27 वर्षीय तरुणानं विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना नाशिकच्या आडगाव परिसरातील हॉटेल जत्राजवळ घडली. महेश शिंदे असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. महेश शिंदे मूळ नांदगाव तालुक्यातील शिंगवे गावचे रहिवासी असून तो 8 वर्षापासून हॉटेल जत्रा परिसरात वास्तव्यास होता. महेश हा ट्रॅव्हल व्यवसाय करत होता. त्याने काही वर्षापूर्वी एका फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतलं होतं. मात्र संबंधित कंपनीकडून कर्ज वसुलीसाठी त्याच्यावर वारंवार तगादा लावला जात असल्याचा आरोप देखील केला जातोय. आणि याच वारंवार होणाऱ्या त्रासातून त्यानं कारमध्ये विष प्राशन केल्याची माहिती समोर आली आहे. सदर घटनेची माहिती परिसरात समजताच त्यास उपचारासाठी तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत्यू घोषित केला. धक्कादायक बाब म्हणजे काही दिवसांपूर्वी फायनान्स कंपनीनं त्याची कार देखील ताब्यात घेतली होती आणि याच निराशेतून महेश यानं आत्महत्या केल्याचा दावा केला जातो. आता आपला मित्र गेलाय, तो काय परत येणार नाही. परंतु याही पुढे कोणीही आमच्या टॅक्सी चालक मालकावर प्रेशर टाकू नये, गुंडगिरी करू नये, यासाठी आज आपण आडगाव पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे. कमिशनर ऑफिसलाही आपण लवकरात निवेदन देऊ. आणि हॉस्पिटलनी जी दिरंगाई केली, आज हॉस्पिटलने जर लवकर इलाज केला असता तर आज आपला मित्र आज आपल्यामध्ये राहिला असता. परंतु सह्याद्री हॉस्पिटल त्यांनी इलाज केला नाही. तो म्हणे आधी पहिले 1 लाख रुपये जमा करा, नंतर आम्ही इलाज करू. त्यामुळे त्यांनी 3 तास वाया घातले आणि आमचा मित्र आमच्यातून आज निघून गेलेला आहे. फायनान्स वाल्यांच्या एका चुकीबाई आज आपल्यातून माणूस निघून गेला आणि ही जी बेरोजगारी आली ही सगळ्यांवरती झाली आहे. असं नाही की सगळ्यांचे काही हप्ते रेग्युलर आहे. आज उलट फायनान्स वाल्यांनी सहकार्य करायला पाहिजे. आज जर का ह्या गोष्टी बाई बिचाराचा जीव गेल्यानंतर त्याच्या 3 वर्षाचा जो मुलगा आहे, त्याची जी मिसेस आहे, त्यांचं कोण पाहणार? या गोष्टीकडे जर का आपण सगळ्यांनी ट्रॅव्हल्स वाल्यांनी एकीने आवाज नाही उठवला तर भविष्यात ही वेळ प्रत्येकावर येणार आहे. आमचा मित्र तर गेला, तो काही परत येऊ शकत नाही. मात्र यापुढे वाहन चालक यांना कुणीही विनाकारण त्रास देऊ नये याकरता आडगाव पोलीस आणि नाशिक आयुक्तांना निवेदन देणार असल्याचं सांगण्यात आलं. नमस्कार. आमचे मित्र महेश दादाभाऊ शिंदे यांनी EU बँकेची गाडी घेतलेली होती. फायनान्स होतं त्या गाडीवर आणि आम्ही सगळे ट्रॅव्हल्सवाले मित्र परिवार आहे. कालची घटना झालेली थोडी दुःखद घटना आहे. काल ती गाडी फायनान्सवाल्यांनी पकडलेली. तिचे 3 हप्ते बाउन्स असल्या कारणाने तो त्यांना जीव तळतळून सांगत होता का फक्त 1 दिवस आहे, आजचा रविवार आहे, मी उद्या तुम्हाला बँकेचे जे काही पैसे ते भरतो. पण फायनान्सवाल्यांनी त्या रेपोवाल्यांनी त्यांचा एक शब्द ऐकून घेतला नाही. ती गाडी रेपो करून त्यांनी जमा करून घेतली. जमा करून घेतल्यानंतर तो घरी आला, घरच्यांसोबत बोलला, घरच्यांना शेवटचा निरोप दिला आणि स्वतःच्या जीवाशी आज खेळलाय. आज तिथं त्याची दुःखद घटना म्हणजे असं आहे की त्यांनी स्वतःला पॉइझन पिऊन स्वतःच आत्महत्या करून घेतलेली आणि आज सह्याद्री हॉस्पिटलमध्ये त्याची डेड बॉडी पडलेली. EU फायनान्समुळे ही गोष्ट झालेली. ही जी गोष्ट झाली ही फक्त EU फायनान्समुळे आणि त्यांचा एकदम खराब व्यवहारमुळे झाली. आणि त्यांना इतकी रिक्वेस्ट केली भाऊने की उद्याचा दिवस थांबा, आजचा रविवार आहे, आजचा दिवस झाल्यानंतर मी सोमवारी 2 हप्ते भरतो आणि तुमचं क्लिअर करून देतो, पुढच्या महिन्यात बाकीचे सगळे हप्ते क्लिअर करतो. पण त्यांनी कुठली गोष्ट न ऐकून दादागिरी करून गाडी घेऊन गेलेले. आता माझ्या भावाचं जी काही गोष्ट असेल याला पूर्ण जबाबदारी EU फायनान्स असेल. जोपर्यंत EU फायनान्स त्याला पूर्ण आम्हाला लिहून देत नाही की याची पूर्ण जबाबदारी, याच्या पूर्ण फॅमिलीची जबाबदारी, गाडीचं पूर्ण नील करून देत नाही, तोपर्यंत आम्ही बॉडी हलवणार नाही. अन्यथा पूर्ण आमची युनियन, टॅक्सी युनियन पूर्ण तोडफोड करू ऑफिस. याला सर्वत्र जबाबदार EU फायनान्स असेल. सदर घटनेची माहिती वाहन चालक युनियनच्या पदाधिकाऱ्यांना समजताच त्यांनी रुग्णालयाबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी, नाशिक.